नमस्कार मित्रांनो, अपेक्षा आहे तुम्हाला कालच्या सगळ्या तुटी आवडल्या असतील. आवडू नाही तर नाही आवडू कळणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेमध्ये पास होताना किंवा जी सगळी नवीन मुलं येतात, UPSCला ही मुलं जेव्हा येतात ओरिएंटेशनसाठी आणि त्यांना विचारतो की बाबा तू हा ऑप्शनल का ठेवला. नाही सर मला तो ऑप्शन आवडतो. एक प्रॅक्टिकली गोष्ट लक्षात ठेवा की आवड निवड ही जी गोष्ट आहे करिअरसाठी, ग्रोथसाठी किंवा भविष्यासाठी, ही गोष्ट फक्त कुठपर्यंत लक्षात ठेवायची? 12वी पर्यंत. 12वी नंतर तुमचे सगळे डिसिजन्स हे प्रॅक्टिकल असावे. मी त्यांना सांगतो की ठीक आहे तू ठेव ऑप्शनल, तो ठेवायला हरकत नाही, पण तू ऑप्शनल ठेवताना तू हा विचार कर की बाबा याला मार्क्स येतात का, हा ऑप्शन स्टेबल आहे का, याचं मटेरियल अवेलेबल आहे का, याची कोचिंग अवेलेबल आहे का, याच्यावरचे उत्तर आपले चेक करून दिले जातील का. ह्या सगळ्या डायमेन्शन्सचा विचार जो व्यक्ती ॲनालिटिकली करतो तो खूप सहज पास होतो. आणि दुसरा काय असतो, दुसरा हॅपी असतो. कात्र न चिटकवा, पुस्तकं वाचा, कोणी विचारलं त्याबद्दल अवांतर माहिती सांगा, हा पेन कुठून आला, कसा आला, ब्रिटिशांच्या काळात कसा होता, मुघलांच्या काळात कसा होता, इराणचा राजा कसा वापरायचा, हे नाही विचारलं जातं. इकॉनॉमिक्सबद्दल पण सेम आहे. जे तुम्हाला शिकवतो आहे प्रत्येक मुद्दा लक्षात घ्यायचा, नेटवर टाकायचा, व्यवस्थित पाहायचा. पण मी सांगू का सगळं सोपं करून शिकवतो आहे. मी हे शिकवत असताना या व्हिडिओजला तुम्हाला जवळपास 90 दिवस ॲक्सेस आहे. मी तुम्हाला सुचवेल की हे व्हिडिओ तुम्ही न चुकता दिवसात 2, 3, 4 वेळेस पहा. जमलं तर नेटचा ॲडिशनल पॅक मारा. तुमच्या घरी ब्रॉडबँड असेल खूप वेळेस पहा. हे 90 दिवस महत्त्वाचे आहेत. कारण एकदा का जर तुमचा इकॉनॉमिक्सचा बेस चांगला झाला तर माझं पर्सनल मत आहे की इकॉनॉमिक्स मला बिलकुल अवघड जाणार नाही. आणि मी शिकवतोय, शिकवताना तुमच्या बोलीभाषेमध्ये सांगतोय, त्यामुळे मला पर्सनली वाटतं की तुम्हाला चांगलं कळेल. चालेल, ठीक आहे. तरी अडचण आली. काल एका विद्यार्थिनीनं विचारलं होतं की सर जर समजा अडचण आली तर आम्ही ते प्रश्न कुठे टाकायचे. तर मी तुम्हाला आजपासून सांगतोय की तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्या सगळ्याच्या सगळ्या अडचणी, जो आपला नंबर आहे 95, पण त्याच्यावर नका टाकू, कारण त्यावर काय ऑलरेडी ॲडमिशनची खूप घाई असते. मी तुम्हाला सर्वांना सुचवेल की आपलं ज्ञानदीपचा एक टेलिग्रामचा ग्रुप आहे, ऑनलाईन टेलिग्राम, पण यावर पण तुम्हाला टाकता येत नाही, सॉरी. काय करा, सोपं ऑप्शन आहे, एकदम सोपं ऑप्शन. आपल्या यूट्यूब चॅनलला जावा, आपलं यूट्यूब चॅनल, आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही गेल्यानंतर सोपं काय करा, फक्त कोणताही रँडम व्हिडिओ कन्सिडर करा, कोणताही रँडम व्हिडिओ, आणि त्या ठिकाणी प्रश्न टाकताना काय करायचं, इकॉनॉमिक्स बॅच असं लिहायचं. इकॉनॉमिक्स बॅच किंवा तुमची पॉलिटी बॅच असेल तर इथं लिहायचं पॉलिटी बॅच, पॉलिटी बॅच, आणि त्या ठिकाणी तुमचा प्रश्न लिहून काढा. म्हणजे काय होईल, दुसऱ्या दिवशी मला त्या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं जाईल. सप्लिमेंटरी हे सोपं काय माहिती आहे का, हे सोपं यामुळे की तुम्हाला पटकन ॲक्सेस मिळेल आणि मला हा प्रश्न सहज कळतो. काय होतं, तुम्ही मोबाईलवर किंवा आणखीन समजा टेलिग्रामवर जर मेसेज करत बसलात ना, तर मला दिवसाला एक 10 ते 15,000 मेसेज येतात. तुमचा मेसेज कुठं गायब होईल कळणार सुद्धा नाही. पण यूट्यूबला काय असं खूप कमी कमेंट असतात आणि खूप मोजक्या डाऊट असतात. तर तुम्ही रँडमली कोणताही सध्या जो करंटमध्ये व्हिडिओ सुरू आहे त्या व्हिडिओवरती जायचं. खास करून करंट इव्हेंटच्या व्हिडिओ खाली जा किंवा जे व्हिडिओ मी टाकले त्या खाली जा. तुम्ही ज्या लेटेस्टमध्ये कमेंट केलात त्या कमेंटची माझी टीम आहे, ती टीम ते सगळे प्रश्न लिहून काढेल आणि मग जसं मला वेळ मिळेल तसं मी काय करेल, ते प्रश्न तुम्हाला परत एकदा सांगेल, जेणेकरून आपण त्याला काय करूया, रिव्हिजन लेक्चर टाकूया. त्या रिव्हिजन लेक्चरमध्ये कोणते प्रश्न डिस्कस केले जातील याचं पण मी काय करत जाईल, एक समजा प्रश्नांची एक लिस्ट त्या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला टाकत जाईल किंवा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत जाईल, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण हा रिव्हिजनचा लेक्चर पाहायचं की नाही. आणि रिव्हिजनचं लेक्चर मी काय करेल, सगळ्यांसाठी ओपन ठेवेल, जेणेकरून सगळ्यांना कळणं सोपं. सो आजपासून जर कोणाला काहीही डाऊट आला, तुमचं काही लोकांचं म्हणणं असेल की सर लाईव्ह या. लाईव्हमध्ये काय होतं माहिती आहे का, काही लोक मोठ्यानं बोलतात आणि प्रश्न चांगला ॲड्रेस करता येत नाही. इथं उलट काय होईल, मी चांगला फोटो काढून येऊ शकतो, तयारी करून येऊ शकतो, पाठीमागं PPT बनवून येऊ शकतो आणि तुम्हाला ते चांगल्या सोप्या पद्धतीनं समजावून सांगू शकतो. म्हणून काय, यूट्यूबच्या कोणत्याही कमेंट बॉक्समध्ये या. त्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमचा इकॉनॉमिक्स बॅचचे तुम्ही विद्यार्थी असाल तर इकॉनॉमिक्स बॅच तुमचा प्रश्न टाका. पॉलिटी बॅचचे विद्यार्थी असेल इथं काय करायचं, पॉलिटी बॅच टाकायचं आणि या ठिकाणी तुमचा प्रश्न लिहायचा, जेणेकरून मला तुमचे प्रश्न ॲड्रेस करता येतील. चालेल, म्हणजे हा तुमचा प्रश्नसुद्धा मिटला आहे. आणि प्रश्न तुमचा छोटा असो मोठा असो, प्रश्न असतो. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रश्न एनकरेज केले जात नाहीत. बऱ्याचदा असं होतं की वर्गात शिकवत असताना जर कुणाला प्रश्न विचारला तर त्या शिक्षकाचा इगो हर्ट होतो किंवा शिक्षकानं उत्तर नाही दिलं तर विद्यार्थ्याचा इगो हर्ट होतो. आणि यामुळे आपल्याकडं अडचण अशी आहे की आपल्याकडे प्रश्न एनकरेज केले जात नाहीत, जे दक्षिण भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात एनकरेज केले जातात. त्यामुळे त्यांची शिक्षण पद्धती, शिक्षण व्यवस्था स्ट्रॉंग आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुमचे प्रश्न असतील आपल्या यूट्यूबच्या बॉक्समध्ये तुम्ही नक्की प्रश्न विचारत चला. चालेल, आलं लक्षात? ठीक आहे, हा प्रश्न मिटलाय. तरीही प्रश्न काही असतील तुम्ही यूट्यूबच्या कमेंटमध्ये टाकत चला, त्यांना उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. चला,
आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे तुटीचा अर्थ भरणा. पहा आपण काय शिकलोय, तूट म्हणजे काय, जेव्हा आपला खर्च हा कमाईपेक्षा जास्त असतो. खर्च जास्त आहे म्हणजे आपण जास्त पैसे खर्च केलेत, आपल्या कमाईपेक्षा म्हणून आपल्याला पैसे कमी पडलेत. आपल्याला पैसे कमी पडलेत म्हणजे काय झालं, आपल्याकडे पैशांची तूट आली आहे. मग ही तूट भरून काढण्यासाठी आपण काय करतो, तर ज्या सगळ्या सोर्सेसचा वापर सरकारचा खर्च भरून काढण्यासाठी किंवा सरकारची तूट भरून काढण्यासाठी केला जातो त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा किंवा इंग्लिशमध्ये डेफिसिट फायनान्सिंग असं म्हणतो. जे सर्व सोर्सेस वापरून आपण सरकारचा झालेला जास्तीचा खर्च भरून काढण्याचा प्रयत्न करतो त्या सगळ्या प्रयत्नांना आपण काय म्हणतो, तुटीचा अर्थ भरणा म्हणतो. काय काय असू शकते त्यामध्ये, परदेशामधनं कर्ज घेणं, देशांतर्गत कर्ज घेणं, नवीन पैसे छापणं, ट्रेजरी बिल इश्यू करणं, सरकारनं ऑइल बॉन्ड इश्यू करणं, सरकारनं डिबेंचर इश्यू करणं, ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, ज्या सगळ्या प्रक्रियांच्या मार्फत सरकार स्वतःचा जास्तीचा झालेला खर्च कशापेक्षा जास्त, कमाईपेक्षा जास्त, जेवढी कमाई आहे या कमाईपेक्षा जास्त झालेला खर्च सरकार जेव्हा वेगवेगळ्या सोर्सेसच्या मार्फत भरून काढण्याचा प्रयत्न करते त्याला आपण तुटीचा अर्थ भरणा किंवा डेफिसिट फायनान्सिंग हा शब्द वापरतो. त्याला आपण काय करतो, तुटीचा अर्थ भरणा किंवा डेफिसिट फायनान्सिंग हा अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरतो. राहील लक्षात, याला आपण तुटीचा अर्थ भरणा असं म्हणतो. मग पुढचा कन्सेप्ट आहे पंप प्राइमिंग. पंप करणं, गावाकडे शेतात हुसास असतो बघा, माहिती आहे ना, शेताच्या एका कॉर्नरला हुसास असतो, ज्या ठिकाणावरून मोटरचं बटन दाबलं की त्या हुसासामधनं पाणी येतं. बरोबर, आपण काय करतो, खूप सगळं पाणी सोडतो. इथं पण आपण काय करतो, पंप प्राइमिंग करतोय. काय करतोय म्हणजे मार्केटमध्ये मंदी आहे, मंदी हा शब्द महत्त्वाचा आहे. मंदी याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, याला आपण रेसेशन हा शब्द वापरतो. काय हो मंदी म्हणजे काय, मला कोण सांगेल, मंदी म्हणजे काय कोण सांगेल? खूप सोपा कन्सेप्ट आहे. मंदी म्हणजे काय माहिती आहे का, मंदी म्हणजे मार्केटमध्ये लोकांना रोजगार नसणे, लोक जास्तीत जास्त बेरोजगार असणे. लोकांकडे जर रोजगार नसेल तर लोकांना पगार मिळणार नाही. लोकांना जर पगार मिळाली नाही तर अल्टिमेटली लोक वस्तू आणि सेवा विकत घेणार नाहीत, म्हणजे लोकांची क्रयशक्ती काय असणं, कमी असणं. लोकांची क्रयशक्ती काय असेल, कमी असेल. क्रयशक्तीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, परचेसिंग पॉवर. लोकांची परचेसिंग पॉवर कमी असणं. जर परचेसिंग पॉवर कमी असेल तर अल्टिमेटली वस्तू आणि सेवांची मागणी काय होईल, वस्तू आणि सेवांची मागणी सुद्धा काय होईल, कमी होईल. वस्तू आणि सेवांची जर मागणी कमी झाली तर अल्टिमेटली त्या ठिकाणी त्यांचं काय कमी होईल, त्यांचं उत्पादन कमी होईल. बरोबर आहे ना. तुम्ही सगळ्या प्रोड्युसर लोकांचा किंवा उत्पादकांचा विचार करा, सोपा कन्सेप्ट आहे. म्हणजे काय, मार्केटमध्ये वस्तू आणि सेवांना मागणीच नाहीये आणि मागणी नाहीये तर मग मला सांगा, मी प्रोड्युसर आहे, मी वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत बसेल का, नाही करणार. जर मागणी नसेल तर मी ऑब्व्हियस गोष्ट आहे वस्तू आणि सेवांचं उत्पादन नाही करणार. मग मला जर उत्पादन करायचं नसेल तर मी, मला सांगा, माझ्या कंपनीमध्ये खूप सगळ्या कामगारांना ठेवून त्यांना फुकट पगार का देऊ. मग मी अल्टिमेटली काय करेल, उत्पादन जर कमी करायचं असेल तर मी काही लोकांना काय करेल, नोकरीवरनं कमी करेल. बरोबर आहे, मी यांना नोकरीवरनं कमी केलं म्हणजे यांचा काय झाला, परत यांचा रोजगार गेला. यांचा रोजगार गेला म्हणजे ही लोक काय झाली, ही लोक बेरोजगार झाली. बेरोजगार झाली म्हणजे त्यांची पगार बंद झाली. पगार बंद झाली म्हणजे ती लोक वस्तू आणि सेवा विकत घेऊ शकत नाहीत, म्हणजे ही लोक बेरोजगार झाली. म्हणजे यांची क्रयशक्ती कमी झाली, परचेसिंग पॉवर कमी, मागणी कमी, उत्पादन कमी, नोकरी गेली. ही जी पूर्ण सायकल आहे या पूर्ण सायकलला आपण काय म्हणतो, मंदी किंवा रिसेशन असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, मंदी किंवा रिसेशन असं म्हणतो. मग मला सांगा, जर आपल्याला ही मंदी तोडायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला हा जो क्रयशक्ती कमी झाली आहे ही क्रयशक्ती आपल्याला वाढवावी लागेल. मग क्रयशक्ती किंवा परचेसिंग पॉवर आपण कशी वाढवू शकतो, तर या लोकांच्या हातामध्ये एकतर स्वस्तातला पैसा देणं आणि सहज पैसा देणं. क्रयशक्ती कशी वाढेल, स्वस्त पैसा मिळणं, सहज पैसा मिळणं. स्वस्त पैसा मिळणं म्हणजे काय, समजा माझा बिझनेस आहे आणि माझ्या वस्तू आणि सेवांना मागणी नाही आहे तर मी या सगळ्या गोष्टी करणार. पण जर मला समजा सहज कर्ज मिळालं आणि स्वस्त कर्ज मिळालं, सहज म्हणजे काय, खूप जास्त तारण द्यावं लागलं नाही, आणि स्वस्त म्हणजे काय, मला त्या कर्जावर खूप जास्त व्याज द्यावं लागलं नाही. मला सांगा, या दोन कंडिशनमध्ये जर मला सोपा पैसा उपलब्ध झाला तर मी काय विचार करेल, चला ठीक आहे आज मागणी नाही पण उद्या काय होईल, उद्या मागणी वाढेल, मी आता काय करतो, प्रोडक्शन करून ठेवतो किंवा मी माझा बिझनेस आणखीन दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्सिफाय करतो, आणखीन एखाद्या ठिकाणी ॲड करतो. हे कशामुळे झालं, मला स्वस्त आणि सहज पैसा मिळाला.
तर मी काय केलं, मग आता माझा बिझनेस डायव्हर्सिफाय केला, प्रोडक्शन वाढवलं. बिझनेसचं डायव्हर्सिफिकेशन करणं आणि प्रोडक्शन करणं या दोन्ही गोष्टीसाठी मला काय आवश्यक आहे, मला लोकांची गरज आहे. मग मी काय करणार, मी लोकांना नोकरी देणार. मी लोकांना नोकरी दिली, त्यांना रोजगार मिळणार, क्रयशक्ती वाढणार, मागणी वाढणार, उत्पादन वाढणार आणि मार्केटमधील मंदी जाणार. तर लक्षात ठेवा, मार्केटमधील मंदी घालविण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्तीचे पैसे ओतते, प्रमाणापेक्षा जास्त पैसे ओतते, याला आपण पंप प्राइमिंग हा शब्द वापरतो. परत एकदा लक्षात घ्या, मार्केटमधील मंदी घालविण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये प्रमाणापेक्षा जास्तीचे पैसे ओतते तेव्हा त्याला आपण पंप प्राइमिंग हा शब्द वापरतो. आलं लक्षात? इथं आणखीन एक शब्द दिला नाही, तो एक सांगतो. तो शब्द आहे मॉनेटाइज्ड डेफिसिट. मॉनेटाइज्ड डेफिसिट म्हणजे काय? तर सोपं आहे. आपण मगाशी काय पाहितलं, तुटीचा अर्थ भरणा. तूट भरून काढण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं पैसे उभे करतं आणि स्वतःची तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतं, याला आपण तुटीचा अर्थ भरणा किंवा डेफिसिट फायनान्सिंग हा शब्द वापरतो. मग या सगळ्या प्रकारांमध्ये आणखीन एक महत्त्वाचा प्रकार आहे सरकारने नवीन पैसे छापणं, नवीन पैसे प्रिंट करणं. तर सरकार जेव्हा मार्केटमधील तूट भरून काढण्यासाठी नवीन पैसे प्रिंट करते, तर या नवीन पैसे प्रिंट करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, याला आपण मॉनेटाइज्ड डेफिसिट हा शब्द वापरतो. मार्केटमधील पैसे किंवा मंदी घालविण्यासाठी किंवा सरकारची स्वतःची तूट भरून काढण्यासाठी सरकार जेव्हा मार्केटमध्ये जास्तीचे आणि नवीन पैसे प्रिंट करतं तेव्हा त्याला आपण मॉनेटाइज्ड डेफिसिट हा शब्द वापरतो. परत एकदा लक्षात घ्या, सरकार मार्केटमधील स्वतःची तूट भरून काढण्यासाठी जेव्हा नवीन पैसे छापतं, नवीन पैसे प्रिंट करतं, याला आपण मॉनेटाइज्ड डेफिसिट हा शब्द वापरतो. क्लिअर? सोपा कन्सेप्ट आहे. तर आपण काय काय पाहितलं? पहिला आपण पाहितलं तुटीचा अर्थ भरणा म्हणजे डेफिसिट फायनान्सिंग, दुसरं पाहितलं पंप प्राइमिंग आणि तिसरं आपण पाहितलं मॉनेटाइज्ड डेफिसिट. चालेल? आता त्यानंतर पुढचं आहे वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस म्हणजे WMA. इथं करेक्शन करतो, हे WAA झाले, हे WMA आहे, WMA आहे. आता पहा, मी ह्या डेफिनेशन इथं सांगण्याच्या अगोदर काय करतो, तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो की WMA काय आहे. पहा, नॉर्मली काय आहे, आपण मग अर्थसंकल्पीय तूट केव्हा बंद केली? 1997ला बंद केली. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं, आपण सरकारला स्वतःच्या खर्चाची गरज भागविण्यासाठी सरकारने RBI कडे जाऊन त्यांना ट्रेजरी बिल इश्यू करायला सांगून जे पैसे उभे करण्याची प्रक्रिया आपण सुरू केली होती, ही प्रक्रिया आपण थांबवली 1997ला. ट्रेजरी बिल मार्केटमध्ये ठेवले, पण ट्रेजरी बिलचा वापर सरकारसाठी होणार नाही हे आपण त्या ठिकाणी सांगितलं. बरोबर आहे? आता असं जर झालं तर सरकारला पैसे मिळणार नाही आणि भारत ही डेव्हलपिंग कंट्री आहे आणि डेव्हलपिंग कंट्रीमध्ये सरकारला पैशांची हमेशा गरज असते. आणि जर आपण सरकारला पैसे दिले नाही तर मग सरकारनं कल्याणकारी कामं केव्हा करायची, कशी करायची, हा खूप मोठा प्रश्न आहे. मग यामुळे आपण काय केलं, 1997ला अर्थसंकल्पीय तूट ही संकल्पना बंद केली. मात्र त्याचबरोबर सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविण्यासाठी आपण काय केलं, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस याला आपण मराठीमध्ये अग्रिमे किंवा कर्जे हा शब्द वापरतो. वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस आपण हे वापरायला सुरू केलं. आता वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस काय, सोपा कन्सेप्ट आहे. काय होईल, दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि राज्य सरकार हे दोघंजण वर्षाच्या सुरुवातीला एकत्रित येतील आणि मग त्यावेळेस काय होईल, ते राज्य सरकार RBIला सांगल, टेंटेटिव्हली म्हणजे प्रोव्हिजनली सांगल की या वर्षभरामध्ये माझा एवढा रेव्हेन्यू आहे, एवढे मला टॅक्सेसमधनं पैसे मिळतात, एवढं मला केंद्र सरकारकडनं ग्रँट मिळते, मात्र याच्या व्यतिरिक्त सुद्धा मला काही तात्पुरती पैशांची गरज लागू शकते आणि ही गरज समजा 100 कोटीची आहे. समजा आपण विचार करूया RBI आणि महाराष्ट्र दोघांमध्ये काय झालं ठरलंय. मग वर्षाच्या सुरुवातीला काय होईल, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र दोघंजण एकत्र येतील आणि मग महाराष्ट्र RBIला सांगल की प्रोव्हिजनली मला या वर्षभरामध्ये 100 कोटींची गरज आहे. RBI म्हणाल मान्य. मग RBI काय म्हणाल, RBI म्हणाल ठीक आहे, आता मी तुला या 100 कोटींपैकी पहिल्या टप्प्यामध्ये 30 कोटी देऊ शकतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 कोटी देऊ शकतो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 कोटी देऊ शकतो. पण नियम काय आहे,
पहिला टप्पा महाराष्ट्राला मिळाला आणि महाराष्ट्राला जर दुसरा टप्पा हवा असेल तर यासाठी महाराष्ट्राला पहिल्या टप्प्यातले पैसे परत करावे लागतील तर दुसरा टप्पा मिळेल. आणि जर समजा महाराष्ट्राला तिसरा टप्पा हवा असेल तर महाराष्ट्राला दुसऱ्या टप्प्यातले पैसे परत करावे लागतील. आलं लक्षात? म्हणजे प्रत्येक पुढचा टप्पा मिळण्यासाठी मागील टप्पा परत करावा लागेल. जर या ठिकाणी महाराष्ट्र त्याचा पहिला टप्पा परतफेड करू शकला नाही तर त्या केसमध्ये महाराष्ट्रावर दंडात्मक व्याजदर लावला जाईल, महाराष्ट्रावर पेनल इंटरेस्ट रेट लावला जाईल, महाराष्ट्रावर व्याजदर जास्त लावला जाईल. या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आलं लक्षात? आता ही जी ॲग्रीमेंट आहे RBI आणि त्या सरकारमधली, मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, याला आपण वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हा शब्द वापरतो. याला आपण काय म्हणतो? याला आपण वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हा शब्द वापरतो. आता याबद्दल काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना ते लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची सुरुवात ही 1996ला करण्यात आली. पहिला मुद्दा इथं जे मी लिहून दिलेला आहे, प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कारण मी सरळ सरळ नोट्समधला एक एक मुद्दा काढून ठेवलेला आहे. मग इथं काय लक्षात ठेवायचं आहे तर लक्षात ठेवा, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस म्हणजेच WMA हा RBIच्या क्रेडिट पॉलिसीचा भाग आहे, म्हणजे RBIच्या कर्जाच्या धोरणाचा भाग आहे. पहिला मुद्दा, WMA हा RBIच्या क्रेडिट पॉलिसीचा भाग आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, WMA हे कर्जाचे साधन नाही. लक्षात ठेवा, ट्रेजरी बिल हे काय होतं? एक प्रकारचं कर्जाचं साधन होतं. WMA हे कर्जाचं साधन नाही. सरळ सरळ या वाक्यावर प्रश्न असतो, हे कर्जाचं साधन आहे की नाही? लक्षात ठेवा, WMA हे कर्जाचं साधन नाही. काय? यामध्ये 3 महिन्यांचा टप्पा असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, WMA हा फायनान्सचा सोर्स नाही, वित्ताचा स्रोत नाही. WMA हा वित्ताचा स्रोत नाही. 2 शब्द लक्षात ठेवा, WMA हा कर्जाचं साधन नाही, WMA हा वित्ताचा स्रोत नाही, फायनान्सचा स्रोत नाही. 2 प्रकारचे WMA असतात. एक असतं नॉर्मल WMA, दुसरं असतं स्पेशल WMA. नॉर्मल WMA हे क्लीन असतात. क्लीन असतात म्हणजे काय? तर नॉर्मल WMAच्या केसमध्ये सरकारला कोणत्याही प्रकारचं तारण देण्याची गरज नाही. बरोबर आहे? हे क्लीन असतात, कोणतंही तारण किंवा कोणतीही सिक्युरिटी देण्याची गरज नाही. कोणत्याही सिक्युरिटीशिवाय सरकारला त्या नॉर्मल WMAच्या अंतर्गत पैसे मिळतील. आलं लक्षात? पण या ठिकाणी दुसरं आहे स्पेशल WMA. स्पेशल WMA मध्ये लक्षात ठेवा, स्पेशल WMA मध्ये तारण लागतं. तारण काय असायला हवं? सरकारी रोखे, गव्हर्नमेंट सिक्युरिटी. गव्हर्नमेंटने इश्यू केलेले बॉन्ड्स असतील, गव्हर्नमेंटने इश्यू केलेले डिबेंचर्स असतील किंवा स्क्रिप्ट असतील, हे सगळं काय स्पेशल WMAच्या अंतर्गत वापरावं लागतं. लक्षात ठेवा, 2 प्रकारचे वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस असतात. एक असतं नॉर्मल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस, दुसरं असतं स्पेशल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस. नॉर्मल WMA मध्ये क्लीन असतात, त्या सरकारला RBIकडे काहीही तारण ठेवण्याची गरज नाही. पण स्पेशल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसमध्ये मात्र सरकारला काहीतरी तारण ठेवावं लागतं. मग इथं नियम काय आहे? अगोदर नॉर्मल WMA वापरले जातात आणि जर सरकारचे नॉर्मल WMA संपले तर सरकारला मग स्पेशल WMA साठी परमिशन मिळते. म्हणजे सुरुवातीला तुम्ही RBIकडनं पैसे घेताना तुम्हाला काहीही तारण देण्याची गरज नाही. मात्र एका लेवलनंतर जेव्हा तुमचं नॉर्मल WMA संपतं आणि तुम्हाला आणखीन पैशांची गरज आहे तर अशा वेळी तुम्हाला RBIकडं काही सरकारी रोखे तारण ठेवावे लागतात आणि त्यानुसार तुम्ही पैसे उभे करू शकता. लक्षात ठेवा, WMA हे कर्जाचं साधन नाही, WMA हा वित्ताचा सोर्स नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे? WMA ही सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविणारी व्यवस्था आहे. सरकारचं जे टेम्पररी मिसमॅच आहे, पैशांचं टेम्पररी मिसमॅच मॅनेज करण्याची व्यवस्था आहे. आलं लक्षात? एकदा आपण फक्त 2 मिनिटात रिवाईज करूया. पहिला मुद्दा, वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस कोण देतं? RBI देतं. RBI आणि सरकारमध्ये वर्षाच्या सुरुवातीला ठरतं. पहिला मुद्दा. सुरुवात 1996ला झाली. WMA हा सरकारच्या क्रेडिट पॉलिसीचा भाग आहे. WMA हा सरकारचा कर्जाचं साधन नाही. 3 महिन्यांचा म्हणजे 90 दिवसांचा टप्पा असतो. वित्ताचा सोर्स नाही. नॉर्मल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हे क्लीन असतात, ज्यासाठी कोणतंही तारण द्यावं लागत नाही. सुरुवातीला तुम्हाला नॉर्मल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस वापरावे लागतात. एकदा तुमचं नॉर्मल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची लिमिट संपली की त्यानंतर मग तुम्ही स्पेशल वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस वापरू शकता. त्यानंतर WMA हा सरकारचा अधिकार नाही. लक्षात ठेवा,
एखाद्या सरकारला WMA द्यायचं की नाही हे कोण ठरवल? हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ठरवल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, WMA हा सरकारच्या अधिकारांचा भाग नाही, सरकारचं डिस्क्रिप्शन नाही. स्पेशल WMA हे फक्त काय आहे? सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. सरकारची तात्पुरती पैशांची गरज भागविणारी महत्त्वाची व्यवस्था आहे. सरकारला किती प्रमाणात वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस मिळावे, WMA मिळावं, हे कशावर ठरतं? ते ठरविण्यासाठी सरकारची 3 वर्षांची सरासरी कमाई व सरासरी खर्च काढला जातो आणि या 3 वर्षांचे ॲव्हरेज इन्कम आणि ॲव्हरेज एक्सपेंडिचर याच्या आधारावरती केंद्र सरकारचं किंवा प्रत्येक राज्य सरकारचं वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची लिमिट ठरते. म्हणजे महाराष्ट्राची 3 वर्षातील ॲव्हरेज कमाई किती आहे आणि 3 वर्षाचा ॲव्हरेज खर्च किती आहे याच्या आधारावरती RBI कडनं महाराष्ट्राला किती रुपयांचं WMA मिळेल हे ठरतं. 3 वर्षांची सरासरी कमाई आणि 3 वर्षांचा सरासरी खर्च. महत्त्वाची गोष्ट, हा WMA हा तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये मिळतो. पहिला प्रत्येक टप्पा हा किती दिवसांचा असतो? हा 90 दिवसांचा असतो. लक्षात ठेवा, WMA हा तुम्हाला 3 टप्प्यांमध्ये मिळतो. प्रत्येक टप्पा हा 90 दिवसांचा असतो, ज्यामध्ये तुम्हाला जर पुढचा टप्पा हवा असेल तर मागील टप्पा परत केलेला असावा. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला नेक्स्ट टप्पा हवा असेल तर तुम्ही मागील टप्पा परत केलेला असावा, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. अदरवाईज त्या राज्यावर काय केलं जातं? दंडात्मक व्याजदर आकारला जातो. तुम्हाला पुढचा टप्पा हवा असेल तर तुम्ही मागील टप्पा परत केलेला असावा, अदरवाईज तुमच्यावरती दंडात्मक व्याजदर म्हणजे पेनल इंटरेस्ट रेट लावला जातो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील लक्षात. त्यानंतर आता समजा काय की एखाद्या सरकारची ॲव्हरेज कमाई आणि ॲव्हरेज खर्च, समजा महाराष्ट्राची ॲव्हरेज कमाई आणि ॲव्हरेज खर्च यावर महाराष्ट्राची समजा WMAची लिमिट ठरली आहे 100 कोटी. ही काय 100 करोड रुपये ही महाराष्ट्राची वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची लिमिट आहे. बरोबर आहे. 100 कोटी महाराष्ट्राची काय आहे? वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची लिमिट आहे. बरोबर आहे. आता जर सरकारने त्यांना घालून दिलेली WMAची लिमिट क्रॉस केली तर त्याला आपण काय म्हणतो? ओव्हरड्राफ्ट हा शब्द वापरतो. म्हणजे काय आहे? महाराष्ट्र आणि RBI दोघांमध्ये ठरले की या पूर्ण वर्षभरामध्ये मला तुम्ही 100 कोटी द्या. यासाठी RBI आली. RBIनं महाराष्ट्राची 3 वर्षांची ॲव्हरेज कमाई तपासली, 3 वर्षांचा ॲव्हरेज खर्च तपासला आणि त्यामध्ये RBIला हे मान्य झालं की हो, महाराष्ट्राच्या ॲव्हरेज कमाई आणि खर्चानुसार महाराष्ट्राला 100 कोटींचं वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस मिळायला काहीच अडचण नाही. आणि हे सगळं तयार झालं, सगळे त्यासाठी मान्य झाले. आता महाराष्ट्राला समजा हे सगळं मिळतंय, पण अचानक काय झालं? महाराष्ट्रामध्ये एखादं मोठं वादळ आलं आणि हे वादळ आल्यामुळे काय झालं की जी आर्थिक मदत देऊ करणं आहे, हे आर्थिक मदत देऊ करणं या 100 कोटीमध्ये भागणं शक्य नाही आहे आणि हे अनसीन एमर्जन्सी आहे. म्हणजे कुणीही हा विचार केला नव्हता की या प्रकारची एमर्जन्सी येऊ शकते, तरी अनसीन एमर्जन्सी आलेली आहे. तर आता काय झालं की या अनसीन एमर्जन्सीमुळं महाराष्ट्राला 100 कोटी जी महाराष्ट्राची वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची लिमिट होती, जी कशावर ठरली होती? महाराष्ट्राच्या ॲव्हरेज 3 वर्षांच्या कमाई आणि खर्चावर ठरली होती. तर 100 कोटींपेक्षा जास्त पैसे हवे आहेत. जर 100 कोटींपेक्षा जास्त पैसे हवे असतील तर समजा महाराष्ट्रानं 20 कोटी रुपये जास्त घेतले, तर हे जे 20 कोटी रुपये महाराष्ट्रानं जास्त घेतले म्हणजे महाराष्ट्रानं टोटल किती घेतले? 120 कोटी. तर या 20 कोटीला आपण काय म्हणायचं? याला आपण ओव्हरड्राफ्ट हा शब्द वापरायचा. बरोबर आहे. लक्षात ठेवा, ओव्हरड्राफ्ट हा तुम्हाला सलग 14 दिवसांसाठी मिळू शकतो. म्हणजे आज तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतलाय तर हे 20 कोटी तुम्ही पुढचे 14 दिवस वापरू शकता. 15व्या दिवशी तुम्ही हे परत करणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही परत कसे करा हा तुमचा प्रश्न आहे, पण एकदा तुम्ही ओव्हरड्राफ्ट घेतला की हा तुम्हाला फक्त 14 दिवस वापरता येऊ शकतो. 14व्या दिवसांनी तुम्हाला परत करावा लागेल. या पद्धतीनं 90 दिवसांच्या या टप्प्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम 36 दिवस WMA वापरू शकता. फक्त महत्त्वाचा मुद्दा काय आहे? 36 दिवस WMA वापरत असताना त्या केसमध्ये तुम्हाला काय आवश्यक आहे? तो सलग फक्त 14 दिवस मिळू शकतो. 90 दिवसांचा टप्पा असतो. जर तुम्ही तुमच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे घेतले त्याला आपण ओव्हरड्राफ्ट असं म्हणतो. हा ओव्हरड्राफ्ट तुम्हाला काय मॅक्सिमम सलग 14 दिवसांसाठी मिळू शकतो आणि टोटल 90 दिवसांमध्ये 36 दिवसांसाठी मिळू शकतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. राहील लक्षात. या सगळ्यांना आपण काय म्हणतो? वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हा शब्द वापरतो. मी इथं काय करतो? डायग्राम काढून तुम्हाला सांगतो. पहा, समजा महाराष्ट्राची ही 100 कोटी काय आहे? WMAची मर्यादा आहे. ही WMAची मर्यादा कशावर ठरते? महाराष्ट्राच्या 3 वर्षांची सरासरी कमाई आणि सरासरी खर्च यावर ठरते.
ही कशावर ठरते? महाराष्ट्राची सरासरी कमाई आणि सरासरी खर्च यावर ठरते. पहिला मुद्दा. मग इथं महत्त्वाची मुद्दा, समजा महाराष्ट्राला या 100 कोटीपेक्षा जास्त पैसे हवेत. किती हवेत? समजा 25 कोटी जास्त हवेत, बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्राला एकूण किती पैसे हवेत? 125 CR हवेत. मग हे जे 25 कोटी रुपये आपल्याला हवेत, जे आपल्या WMAच्या लिमिटपेक्षा जास्त आहे, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट. मग हा ओव्हरड्राफ्ट तुम्हाला मॅक्सिमम किती दिवस मिळू शकतो? हा ओव्हरड्राफ्ट तुम्हाला मॅक्सिमम एका टप्प्यामध्ये 36 दिवस मिळू शकतो. आपला एक टप्पा किती दिवसांचा असतो? 90 दिवसांचा असतो. प्रत्येक टप्पा आपले सांगितलं ना, WMA हे 3 टप्प्यामध्ये मिळतं. प्रत्येक टप्पा हा 90 दिवसांचा असतो. आता या ठिकाणी या 90 दिवसांपैकी मॅक्सिमम तुम्ही किती दिवस ओव्हरड्राफ्ट वापरू शकता? 36 दिवस ओव्हरड्राफ्ट वापरू शकता. आणि या 36 दिवसांमध्ये कधी 2 दिवस, कधी 4 दिवस, कधी 5 दिवस, कधी 8 दिवस, कधी 1 दिवस असं टप्प्याटप्प्यानं वापरू शकता. पण टोटल किती दिवस? फक्त 36 दिवस. आणि या 36 दिवसांमध्ये सुद्धा सलग किती दिवस वापरू शकता? सलग 14 दिवस. याला वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस म्हणायचं. वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेसची सोपी डेफिनेशन लक्षात ठेवा. वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस हे सरकारची पैशाची तात्पुरती गरज भागवणारं एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. लक्षात ठेवा. राहील लक्षात. व्हिडिओ परत एकदा रिवाइज करून पहा, तुम्हाला कळून जाईल. पुढचा कन्सेप्ट आहे फिस्कल ड्रॅग. फिस्कल ड्रॅग म्हणजे काय? महागाई वाढल्यामुळे जेव्हा कमाई वाढते, बरोबर, तुमची काय ते कमाई वाढते, तेव्हा क्रयशक्ती सुद्धा वाढायला हवी. तुमची पर्चेसिंग पॉवर सुद्धा वाढायला हवी. क्रयशक्ती सुद्धा वाढायला हवी. मात्र वाढलेली कमाई ही काय होते? हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाते. यामुळे तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागतो. व या दोन्हीच्या हायर टॅक्स ब्रॅकेट आणि महागाईच्या एकत्रित परिणामामुळं तुमचं परिणामकारक पर्चेसिंग पॉवर वाढत नाही. याला फिस्कल ड्रॅग असं म्हणतात. कळलं काही? काही नाही कळलं, मला माहिती आहे. आम्हाला असं शिकवलंय. मी ज्या ठिकाणी कधी काळी क्लास केला होता, नाव नाही ठेवायचं, कोणत्याही क्लासला नाव नाही ठेवायचं. मराठी माणसांचं सगळ्यांचं अर्धनिम्म आयुष्य नाव ठेवण्यात जातं. तिथं माझी चूक होती की मी प्रश्न नाही विचारला. तर आम्हाला इतिहासाला टोटल दिवस दिले होते 6. आणि आम्हाला शिकवायला जे सर होते ना, फेमस होते. या सरांनी 8 दिवस फक्त 1857चा उठाव घेतला. आणि शेवटच्या 2 दिवसात आम्हाला स्वतंत्र मिळवून दिलं. विचार करा. हा, त्यावेळेस फीस पण कमी होती. माझ्या पूर्ण अख्ख्या मोठ्या UPSC बॅचची आमची फीस होती 7200 रुपये. वर्षभराची फीस 7200 रुपये. दिल्लीला गेल्यानंतर गोष्टी वेगळ्या होत्या. फक्त हे लक्षात ठेवा, हे जे मी आता बोललोय हे मला माहिती, हे काहीच कळलं नाही आहे. का नाही कळलं? कारण मी आणखीन ते समजावूनच सांगितलेलं नाही आहे. आणि आपण काय करतो? पुस्तक वाचताना हे वाचतो आणि मग आपण महत्त्वाचे मुद्दे पाठ करण्याचा प्रयत्न करतो, ज्याचा फायदा होत नाही. आता आपण काय करूया, हा जो ब्रॅकेट क्रीप नावाचा कन्सेप्ट आहे हा एकदम इंटरेस्टिंगली समजून घ्या. महत्त्वाचा फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. चालेल, ठीक आहे. चला आपण काय करूया आता, फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप म्हणजे काय पाहूया. त्याच्या अगोदर फिस्कल म्हणजे काय? सरकारची कमाई आणि खर्च. तिथे फिस्कल शब्द वेगळा घ्यायचा. ड्रॅग म्हणजे काय? काय अर्थ होतो सांगा? ड्रॅग या शब्दाचा अर्थ काय होतो? ड्रॅग म्हणजे काय? ओढणं. एखाद्याला काय करणं? ड्रॅग करणं म्हणजे ओढणं. ब्रॅकेट क्रीप, ब्रॅकेट म्हणजे कंस, कृष्णावाला कंस नाही, मॅथमॅटिक्सवाला कंस, कंस, बरोबर आहे. आणि क्रीप म्हणजे काय? रांगणं. बघा आता काय होतं, मी अगोदर तुम्हाला याची थीम सांगतो, मग आपण काय करूया याचं गणित बघूया. या कन्सेप्टचं काय म्हणणं आहे, समजा मी महेश शिंदे काय करायचो, दर वर्षाला 1 लाख रुपये कमवायचो. 1 लाख रुपयावर मला समजा 5% टॅक्स भरावा लागायचा, म्हणजे 5000 रुपये मला टॅक्स भरावा लागायचा. आता काय झालं, अचानक महागाई वाढली. महागाई वाढल्यामुळं सरकार ज्या माझी कंपनीने माझी कमाईसुद्धा वाढवली. महागाईसुद्धा वाढली, माझी कमाईसुद्धा वाढली. आणि समजा माझी कमाई 1 लाखाच्या वर झाली 2 लाख रुपये. किती रुपये झाली? 2 लाख रुपये झाली. तर 2 लाख झाली म्हणजे काय झालं, माझी कमाई 1 लाखाचे 2 लाख झाले म्हणजे माझी कमाई दुप्पट झाली. जर माझी कमाई दुप्पट झाली असेल तर माझी जी पर्चेसिंग पॉवर आहे, क्रयशक्ती आहे, ही सुद्धा काय व्हायला हवी? दुप्पट व्हायला हवी. बरोबर आहे की नाही? पण समजा आता नियम काय आहे, ज्या लोकांची कमाई 1 लाख आहे त्यांना 5% टॅक्स असेल, ज्या लोकांची 1,25,000 आहे त्यांना 10% टॅक्स असेल, ज्या लोकांची 1,50,000 आहे त्यांना 20% टॅक्स असेल, आणि ज्या लोकांची कमाई 2 लाखाच्या वर आहे त्यांना 30% टॅक्स असेल. किती असेल? 30%. चला आपण गणित मांडूया. बरोबर.
समजा पहिली केस, माझी कमाई आहे 1 लाख रुपये, बरोबर आहे, ही माझी कमाई आहे. आता सध्या काय, महागाई खूप जास्त नाही आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि 1 लाख रुपयापर्यंत ज्यांची कमाई आहे त्यांना टॅक्सचा रेटसुद्धा किती आहे, फक्त 5% टॅक्स आहे, ॲट 5% टॅक्स आहे समजा फक्त. मला सांगा या केसमध्ये काय होईल, माझे 5,000 रुपये मायनस होतील आणि मला टोटल किती रुपये वापरायला मिळतील, मला जवळपास 95,000 रुपये वापरायला मिळतील, बरोबर आहे. हे 95,000 रुपये माझी काय असेल, क्रय शक्ती असेल, जे मी मार्केटमधून वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी वापरेल. आता समजा मार्केटमध्ये काही कारणास्तव महागाई आली, इन्फ्लेशन, बरोबर आहे, महागाई आली आणि महागाई आल्यामुळे ऑटोमॅटिकली काय झालं, माझी कमाईसुद्धा वाढली, माझी कमाई झाली 2 लाख रुपये. हे पहिला कन्सेप्ट कळला. आता माझी कमाई झाली समजा 2 लाख रुपये, बरोबर, माझी कमाई झाली 2 लाख रुपये, ही माझी कमाई आहे, आलं लक्षात. आता माझी कमाई 2 लाख रुपये झाली आहे, पण कशामुळे झाली, महागाई वाढली आहे. पहिला इफेक्ट काय झाला, महागाई वाढली. आणि दुसरं काय, आता समजा देशाचा आपण जर इन्कम टॅक्सचा स्लॅबचा रेट पाहितला तर समजा नियम काय आहे, मी तुम्हाला नियम सांगतो. समजा 1 लाख रुपये जर कमाई असेल तर इथं टॅक्स आहे 5%, एक इमॅजिनरी 1,25,000 याला टॅक्स आहे समजा 10%, 1,50,000 याला टॅक्स आहे समजा 20% आणि 2 लाखावर समजा टॅक्स आहे 30%. मला सांगा माझी कमाई 1 लाख रुपये असताना मला टॅक्स किती बसायचा, फक्त 5% बसायचा. आता माझी कमाई दुप्पट झाली आहे तर माझ्यावर टॅक्स किती बसतोय, माझ्यावर टॅक्स बसतोय 30%, माझ्यावर टॅक्स किती बसतोय, 30% बसतोय, आलं लक्षात. आता आपण इमॅजिन करूया महागाईचा काय परिणाम होतो. जेव्हा माझी कमाई 1 लाख रुपये होती त्यावेळेस मी काय करू शकत होतो, समजा महिन्यात एकदा जेवायला डिनरला बाहेर जाऊ शकत होतो, बरोबर आहे. माझ्या मुलाला मी समजा काही वस्तू किंवा सेवा स्कूलसाठी परचेस करू जी नॉर्मल इंग्लिश मिडियम शाळा होती. तिसरं, मी 1 टाईम एक नॉर्मल थिएटरला मूवीला जाऊ शकतो किंवा 2 टाईम किंवा सोबत महत्त्वाचं काय आहे की मी आणखीन समजा एक क्लोथिंग, मी 2 कपडे महिन्याला परचेस करू शकत होतो क्लोथिंग. ही काय झाली, माझी नॉर्मल कमाई झाली, नॉर्मल खर्च झाला, एवढ्यावर मी खर्च करू शकत होतो. आता माझी कमाई 2 लाख रुपये झाली, बरोबर आहे. मला सांगा माझी कमाई 2 लाख झाली आहे. या केसमध्ये माझी कमाई जेव्हा 1 लाख रुपये होती त्यावेळी माझ्यावर टॅक्स किती होता, 5% होता. म्हणजे मला किती रुपये वापरायला मिळायचे, मला या ठिकाणी 95,000 रुपये वापरायला मिळायचे. किती रुपये वापरायला मिळायचे, 95,000 रुपये वापरायला मिळायचे. आता माझी कमाई 2 लाख झाल्यानंतर माझ्यावर टॅक्स किती बसलाय, माझ्यावर टॅक्स बसलाय 30%. म्हणजे 2 लाखाचं 30% किती झालं, 2 लाखाचं 30% होतं 60,000. किती होतं, 60,000 रुपये होतं. म्हणजे माझी कमाई 2 लाख जरी झाली तरी माझी इन्कम कुठं जाऊन बसली आहे, हायर इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमध्ये जाऊन बसली आहे. म्हणजे माझ्या कमाईवर जास्तीचा टॅक्स बसतोय आणि हा जास्तीचा टॅक्स बसल्यामुळं माझ्या कमाईवर किती रुपये टॅक्स बसतोय, 60,000. म्हणजे मला वापरायला किती रुपये मिळतात, 1,40,000. किती मिळतात मला फक्त वापरायला, 1,40,000. म्हणजे मला मॅक्सिमम किती रुपये जास्त मिळतात, माझी कमाई दुप्पट होऊनही मला मॅक्सिमम फक्त बघा इथं 95 मिळायचे, 95 + 50 किंवा 95 + 45 मला किती रुपये जास्त वापरायला मिळत आहेत, मला फक्त 45,000 45,000 रुपये जास्त वापरायला मिळत आहेत. माझी कमाई दुप्पट होऊनही पहिल्या कंपॅरिझनमध्ये मला फक्त 45,000 रुपये जास्त वापरायला मिळतात. पहिला मुद्दा म्हणजे मला सांगा माझी कमाई जरी दुप्पट झाली तरी मला जास्त पैसे वापरायला मिळत आहेत का, नाही, फक्त 45,000 रुपये मला जास्त वापरायला मिळतात ॲज कम्पेअर्ड टू अर्लियर. अगोदर 95 मिळायचे, आता 1,40 मिळत आहेत, बरोबर. आता यासोबत मला सांगा महागाई वाढली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी अगोदर डिनरला मला 300 रुपये द्यावे लागायचे आता किती द्यावे लागतील, या केसमध्ये मला 800 रुपये द्यावे लागतील. मग मला सांगा माझं महागाई जर दुप्पट झाली तर मी 2 वेळेस जेवायला जाऊ शकतो का, नाही. आता माझी कमाई वाढली, माझ्या मुलाला चांगल्या स्कूलमध्ये शाळेत टाकावं लागेल आणि चांगल्या स्कूलमध्ये जर टाकायचं झालं तर मला तेवढ्या महागाच्या वस्तू घ्याव्या लागतील आणि तेवढ्या महागाच्या वस्तू घ्यायच्या म्हणजे परत अल्टिमेटली काय अडचण येणार आहे, परत अल्टिमेटली सेम अडचण असणार आहे की मी एकच युनिफॉर्म घेऊ शकतो.
किंवा मूवीला अगोदर मी नॉर्मली समजा पुण्यामधल्या साधं थिएटर, समजा एखाद्या साध्या थिएटरला जायचो, आता मला कमाई वाढली तर मला महागाच्या थिएटरमध्ये जावं लागेल, ज्या ठिकाणी तिकीट 250 रुपये. अगोदर 80 रुपये तिकीट द्यायचो, आता 250 द्यावं लागतं. मला सांगा परत मी जास्त थिएटरमध्ये जाऊ शकतो का नाही? तेवढ्याच वेळेस जाऊ शकतो. आणि मला कपडे अगोदर मी लक्ष्मी रोडवरनं घ्यायचो, आता मला पवेलियन मॉलमध्ये जावं लागेल किंवा फिनिक्समध्ये किंवा इनऑर्बिटमध्ये जावं लागेल, आणि त्या वस्तू महाग असतील सो मी परत 2 जोड्याच कपडे घेऊ शकतो. मग याचा अर्थ काय झाला? माझी कमाई जरी वाढली तरी माझी क्रयशक्ती वाढली का? नाही वाढली. का नाही वाढली? कारण जवळपास 60,000 रुपये माझे टॅक्सेसमध्ये गेले. 60,000 रुपये माझे टॅक्सेसमध्ये गेले आणि बाकीचे पैसे कशामध्ये गेले? महागाई वाढल्यामुळं सेम वस्तू विकत घेण्यासाठी मला जास्त पैसे खर्च करावे लागले. महागाई वाढल्यामुळं सेम वस्तू विकत घेण्यासाठी मला जास्त पैसे खर्च करावे लागले. यामुळं माझी कमाई जरी दुप्पट झाली तरी तेवढ्या प्रमाणामध्ये माझी क्रयशक्ती वाढली नाही, माझी पर्चेसिंग पॉवर वाढली नाही. माझी कमाई जरी दुप्पट झाली तरी तेवढ्या प्रमाणामध्ये माझी क्रयशक्ती वाढली नाही किंवा माझी पर्चेसिंग पॉवर वाढली नाही. याला आपण फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप, म्हणजे त्या इन्कम टॅक्सच्या ब्रॅकेटमुळे माझी क्रयशक्ती काय होतीये? रांगतीये. माझी कमाई जर दुप्पट झाली असेल तर माझ्या क्रयशक्तीने काय करायला हवं? उठून पळायला हवं, पण ती पळतीये का? ती पळत नाहीये. ती काय होतीये? त्याच ठिकाणी रांगतीये. किंवा ही महागाई आणि इन्कम टॅक्स हे काय करतंय? माझ्या वाढलेल्या कमाईला ड्रॅग करतंय, मागं ओढतंय. याला आपण काय म्हणतो? फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप असं म्हणतो. आता वाचा डेफिनेशन. पहा, आता महागाई वाढल्यामुळं जेव्हा एखाद्याची कमाई वाढते तेव्हा त्याची क्रयशक्ती म्हणजे काय? इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो? शब्द लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये आपण याला म्हणतो पर्चेसिंग पॉवर. तेव्हा त्याची पर्चेसिंग पॉवर सुद्धा वाढायला हवी. मात्र वाढलेली कमाई ही काय होते? हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाते. हायर टॅक्स ब्रॅकेट म्हणजे काय? 1 लाख कमाई असताना मला फक्त 5% टॅक्स द्यावा लागायचा, आता मला किती टक्के टॅक्स द्यावा लागतोय? 30% द्यावा लागतो. म्हणजे माझी कमाई कुठं जाऊन बसली? हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाऊन बसली. हायर टॅक्स ब्रॅकेटमध्ये जाते, यामुळे मला जास्त टॅक्स भरावा लागतो. व या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळं, दोन्ही गोष्टी कोणत्या? एकतर हायर टॅक्स ब्रॅकेट आणि दुसरं काय? महागाई. या दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळं मला इफेक्टिव्ह पर्चेसिंग पॉवर म्हणजे माझी परिणामकारक क्रयशक्ती वाढत नाही, माझी क्रयशक्ती तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत नाही. याला आपण फिस्कल ड्रॅग असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो? फिस्कल ड्रॅग असं म्हणतो. आलं लक्षात? सोपा कन्सेप्ट आहे, इंटरेस्टिंग आहे. मी परत एकदा सुचवलं, आजचे कन्सेप्ट खूप जास्त महत्त्वाचे आहेत. या कन्सेप्टला पुन्हा पुन्हा रिवाईज करा, कारण तुम्हाला खूप जास्त गोष्टी यामधनं कळणार आहेत. कळलं फिस्कल ड्रॅग किंवा ब्रॅकेट क्रीप म्हणजे काय? चालेल. पुढचा आहे फिस्कल न्यूट्रॅलिटी. सोपा कन्सेप्ट आहे. फिस्कल न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? जेव्हा सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च हे जवळपास समसमान लेवलला असतात, जवळपास समान असतात, तेव्हा त्याला आपण फिस्कल न्यूट्रॅलिटी हा शब्द वापरतो. लक्षात ठेवा. जेव्हा सरकारची कमाई आणि सरकारचा खर्च हे दोन्ही मुद्दे जवळपास समसमान लेवलला असतात, इक्वल लेवलला असतात, याला आपण फिस्कल न्यूट्रॅलिटी हा शब्द वापरतो. न्यूट्रल असणं. फिस्कल म्हणजे काय? सरकारची कमाई आणि खर्च. जेव्हा सरकारचा खर्च आणि कमाई जवळपास सेम लेवलला असतात, याला आपण फिस्कल न्यूट्रॅलिटी हा शब्द वापरतो. पुढचा आहे पब्लिक गुड. पब्लिक गुड सोपा कन्सेप्ट आहे. ज्या वस्तू लोकांच्या वापरानं संपत नाहीत व ज्या वस्तू सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध असतात त्यांना आपण पब्लिक गुड्स हा शब्द वापरतो. उदाहरणार्थ तुमचा रस्ता. मला सांगा, असं कधी होतं का की तुम्हाला त्या रस्त्यावर गाडी चालवण्यासाठी रिचार्ज करावं लागतं? म्हणजे तुमची गाडी चालली आणि अचानक मध्येच तुमच्या गाडीचं रिचार्ज संपलं की रस्ता गायब होणार. किंवा तुम्ही त्या स्ट्रीट लाईट खालनं चाललाय आणि स्ट्रीट लाईटला कळलं की अरे यानं काही रिचार्ज केलेलं नाही, या स्ट्रीट लाईटचं तो अचानक बंद होणार. असं होत नाही का? कारण या पब्लिक गुड्स आहेत. सो ज्या वस्तू तुम्हा सर्वांच्या वापरासाठी उपलब्ध असतात त्यांना आपण काय म्हणतो? पब्लिक गुड्स असं म्हणतो. ज्या वस्तू सर्वांच्या वापरानं संपत नाहीत त्यांना आपण पब्लिक गुड्स हा शब्द वापरतो. सार्वजनिक वस्तू पब्लिकच्या वापरानं संपत नाहीत, रस्ता, रस्त्यावरील लाईट किंवा इत्यादी गोष्टी पब्लिक गुड्स. बरोबर आहे. पुढचा आहे मेरिट गुड्स. सोपा कन्सेप्ट आहे. ज्या वस्तूंचा सोसायटीवर किंवा समाजावर सकारात्मक परिणाम असतो, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो, त्यांना आपण मेरिट गुड्स असं म्हणतो. उदाहरणार्थ शिक्षण. बरोबर आहे. मेरिट गुड्स ज्या वस्तूंचा सोसायटीवर सकारात्मक परिणाम असतो, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो, त्या सर्व वस्तूंना आपण काय म्हणतो? मेरिट गुड्स हा शब्द वापरतो.
डिमेरिट गुड्स, ज्या वस्तूंचा सोसायटीवर नकारात्मक परिणाम असतो त्यांना आपण डिमेरिट गुड्स हा शब्द वापरतो. उदाहरणार्थ मद्य असेल, तंबाखू असेल, सिगारेट असेल, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, डिमेरिट गुड्स हा शब्द वापरतो. डिमेरिट गुड्स. त्यानंतर पुढचं जिफेन गुड्स. जिफेन गुड्स ॲक्च्युली रिजननुसार एक्झाम्पल्स चेंज होतात. ब्रेड, बटाटा किंवा कांदा हे इथं आणलं जातं, पण आपण काय करूया, डेफिनेशन समजून घ्या. इथं लक्षात ठेवा, अशा वस्तू ज्यांची किंमत वाढली की ऑटोमॅटिकली मागणी वाढते. किंमत वाढली की मागणी वाढते. फॉर एक्झाम्पल मला सांगा, कांद्याची किंमत वाढली की मागणी वाढते का आपल्या इथं? नाही वाढली. पण फॉरेन कंट्रीजमध्ये कांदा ज्या ठिकाणी उगवत नाही, कारण कांदा हे ट्रॉपिकल पीक आहे, त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली कांद्याची किंमत वाढली की त्यांना ती लक्झुरियस वस्तू वाटते, ते विकत घेतात. डेफिनेशन लक्षात ठेवा, जिफेन गुड्स म्हणजे अशा वस्तू ज्यांची किंमत वाढली असता मागणी ऑटोमॅटिकली वाढते, त्यांना आपण काय म्हणतो, जिफेन गुड्स असं म्हणतो. थोडक्यात जिफेन गुड्स कोणत्या असतात, ब्रँड कॉन्शियस असतात. तर इथं तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवा, अशा वस्तू ज्यांची किंमत वाढली असता ऑटोमॅटिकली मागणी वाढते, त्या सर्व वस्तूंना आपण काय म्हणतो, जिफेन गुड्स हा शब्द वापरतो. आपण इथं फक्त इंट्रोडक्टरी वस्तू पाहितलेल्या आहेत. कॅपिटल गुड म्हणजे काय, इंटरमिडिएट गुड्स म्हणजे काय, कन्झ्युमर गुड्स म्हणजे काय, ड्युरेबल वस्तू म्हणजे काय, पेरिशेबल वस्तू म्हणजे सगळं वस्तूंवर आपण एक पूर्ण सेपरेट मोठा चार्ट शिकणार आहे, त्यावेळेस आपण सगळं क्लिअर करूया. चालेल. इथं फक्त इंट्रोडक्शनसाठी लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या वस्तू आपण पाहितल्यात. पब्लिक गुड, दुसरा आहे मेरिट गुड्स, डिमेरिट गुड्स, जिफेन गुड्स. आता पुढचा कन्सेप्ट आपण शिकणार आहोत, क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. काय, थोडं इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. आणि क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटवर खूपदा प्रश्न विचारला गेला आहे. खास करून क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर खूपदा प्रश्न विचारला गेला. आपण काय करूया, सोप्या भाषेमध्ये हे काय आपण समजून घ्या. चला, समजा ही या सगळ्या वित्तीय संस्था आहेत, बरोबर. आपण एक आयडियल कंडिशन इमॅजिन करूया. या सर्व वित्तीय संस्था आहेत आणि या वित्तीय संस्थांकडे एकूण पैसे आहेत, लेटेस्ट से 100 रुपये. या सगळ्यांकडे किती रुपये आहेत, 100 रुपये आहेत, बरोबर. आता पहिली केस काय आहे, हे 100 रुपये 4 लोकांमध्ये वाटले जाणार आहेत. एक आहे सरकार, दुसरा आहे टाटा, तिसरा आहे अंबानी, आपण चितळेंचा एक्झाम्पल घेऊ, चौथे आहेत चितळे, आणि पाचवा आहे मी, महेश शिंदे, बरोबर आहे. आम्ही 5 बिझनेसमॅन लोक आहेत, बरोबर आहे. सरकार सुद्धा बिझनेससाठी पैसे घेते आणि या वित्तीय संस्थेकडे किती रुपये आहेत, 100 रुपये आहेत, बरोबर आहे. आता पहा, हे किती इंटरेस्टिंग आहे बघा. आता काय होईल, वित्तीय संस्था या सगळ्यांना काय करेल, जवळपास समसमान कर्ज देईल. सरकारला 20 रुपये दिले जातील. मी इथं खाली लिहितो एक एक गोष्ट. सरकारला 20 मिळतील, त्यानंतर टाटाला 20 मिळतील, अंबानीला 20 मिळतील, चितळ्याला 20 मिळतील आणि महेश शिंदेला 20 रुपये मिळतील. काय, आम्ही कर्ज मागायला गेलो, मार्केटमध्ये खूप सगळे कर्ज देणारी लोक आहेत, आम्ही सगळ्यांनी आमच्या सोयीनं कर्ज मागितलं, आम्हाला सगळ्यांना जवळपास 20 रुपये कर्ज मिळालं. आता काय झालं, समजा सरकारला रस्ते बांधायचे आणि सरकारला पैशांची गरज आहे, सरकारला रस्ते बांधायचे, सरकारला पैशांची गरज आहे. सरकारनं काय केलं, सरकारनं मार्केटला सांगितलं की हे माझे बॉन्ड्स, तुम्हाला बॉन्ड शिकवलं आठवतो ना, बॉन्ड काय आहे, बॉन्ड हे कर्जाचं साधन आहे. सरकारनं मार्केटमध्ये काय केलं, बॉन्ड आणले, हे माझे बॉन्ड्स घ्या. आता मला सांगा, एखादा गुंतवणूकदार सरकारचे बॉन्ड का घेईल, काय कारण आहे. लक्षात ठेवा, कोणताही गुंतवणूकदार, कोणतीही वित्तीय संस्था, कोणतीही बँक किंवा कोणताही इकॉनॉमिकली रॅशनल पर्सन ज्याला अर्थव्यवस्थेमधलं कळतं, हा बॉन्ड का विकत घेईल, त्यामागचं मेन कारण आहे, सगळ्यात पहिलं कारण आहे, सरकारची गुंतवणूक कशी असते, सरकारकडे केलेली गुंतवणूक लक्षात ठेवा सुरक्षित असते, बरोबर आहे. महेश शिंदे पळून जाऊ शकतो, सरकार पळून जाणार नाही. आणि दुसरं कारण काय, सरकार या ठिकाणी काय करतंय, जर त्यांना कर्ज दिलं तर सरकार त्यावर आकर्षक व्याज देते. म्हणजे जर या 2 गोष्टी मिळाल्या तर हे सगळे लोक काय करतील, हे सगळे लोक या वित्तीय संस्था काय करतील, सरकारला जास्त कर्ज देतील. आता काय झालं, सरकारला काहीतरी गरज आहे, सरकारनं 20 रुपये जास्तीचे घेतले, सरकारनं 20 रुपये जास्तीचे घेतले. बघा, पहिल्या केसमध्ये काय होतं, 100 रुपये, इथं मी खालचं काढून टाकतो म्हणजे आपल्याला इमॅजिन करता येईल. पहिला केस इथं पण एक थोडंसं, पहा, पहिल्या केसमध्ये काय होतं, 100 रुपये होते, हे किती लोकांमध्ये दिले होते, 5 लोकांना दिले होते.
आता सेकंड केसमध्ये काय झालं, सरकारनं 40 रुपये घेतले. सरकारनं काय केलं, 40 रुपये घेतले. मग एकट्या सरकारनं 40 रुपये घेतले आणि वित्तीय संस्थांनी सरकारला 40 रुपये का दिले? पहिलं, सरकारनं केलेली गुंतवणूक सेफ असते, सुरक्षित असते. दुसरं, सरकारनं प्रॉमिस केले की सरकार आकर्षक व्याजदर देईल. 2 कारणं. मग मला सांगा, आता अगोदर काय होतं, प्रत्येकाला 20-20 मिळायची. म्हणजे आपण पहिल्या केसमध्ये जर समजा सरकार काढून टाकलं तर काय होतं, पहिल्या केसमध्ये सरकार बाजूला काढलं तर 80 रुपये हे किती लोकांमध्ये दिले जायचे? 4 लोकांमध्ये दिले जायचे. आपण सरकारला बाजूला काढूया, सरकारला 20 रुपये देणार आहेतच. 80 रुपये 4 लोकांमध्ये मिळायचे, त्यामुळे ही सगळी लोक खुश होती, प्रत्येकाला 20-20 मिळायचे. पण आता काय झालं, सरकारनं एकट्यानं 40 रुपये घेतले, सरकारनं 20 रुपये जादा घेतले. सरकारनं 20 रुपये जादा घेतल्यामुळे काय झालं, इथं किती उरले? 60 रुपये. पण घेणारे किती लोक आहेत? टाटा, अंबानी, चितळे, महेश शिंदे, घेणारे 4 लोक आहेत. आता मला सांगा, 80 असताना प्रत्येकाला 20-20 रुपये मिळाले होते. आता 60 आहेत आणि 4 लोक आहेत. मग मला सांगा, या ठिकाणी हे जे वित्तीय संस्था आहेत, या व्याजदर वाढवतील का कमी करतील? वाढवतील. बघा ना, मी समोर कर्ज देणारा आहे, माझ्याकडे 80 रुपये होते, 4 लोक आले, 20-20 रुपये मागितले, मी देऊन टाकले. आता माझ्याकडे 60 रुपये आहेत, 4 लोक आलेत आणि 4ही लोक म्हणतात आम्हाला 20-20 रुपये हवेत. मग मी काय म्हणणार, पहा मागच्या वेळेस 80 होते, मी 20-20 रुपये तुम्हाला दिले, आता माझ्याकडे 60 रुपये, म्हणजे माझ्याकडे पैसे कमी आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागेल. ऑब्व्हियस आहे ना, मी आता काय स्ट्रॉंग पोझिशनला आलो, मी म्हणाल मला जास्त व्याज तुम्ही देत असाल तर मी तुम्हाला 20-20 रुपये देतो. आता मला सांगा, या टाटा, अंबानी, चितळे, महेश शिंदे या चौघांपैकी जास्त व्याज देणं कुणाला परवडणार आहे? टाटाला परवडणार आहे, अंबानीला परवडणार आहे, चितळेला परवडणार आहे. मला परवडणार आहे का? नाही. का? कारण माझा छोटा बिझनेस आहे. सो अल्टिमेटली मी काय होईल, मी मार्केटमधून बाहेर फेकला जाईल. मला सांगा, मी मार्केटमधून बाहेर का फेकला गेलोय? माझा बिझनेस चालत नाहीये का? चालतोय, सगळं व्यवस्थित. फक्त काय होतंय, मला मिळणारं जे कर्ज किंवा मला मिळणारं जे भांडवल आहे ते महाग झाले. आणि का महाग झाले? कारण सरकारनं मार्केटमध्ये जास्त कर्ज घेतले. आता तिसरी कंडिशन, सरकारनं काय केलं, मार्केटमधनं आणखीन 20 रुपये जास्त घेतले, सरकारनं 60 रुपये घेतले. आता मला सांगा, सरकारनं 60 रुपये घेतले तर सरकारनं 60 घेतल्यानंतर सरकारनं 60 घेतला, मार्केटमध्ये किती उरले? मार्केटमध्ये 40 रुपये उरले. मी ऑलरेडी बाहेर पडलोय, किती लोक उरले आता? टाटा, अंबानी, चितळे. 40 रुपये तिघांमध्ये द्यायचे. मग 40 रुपये तिघांमध्ये द्यायचं म्हणून परत मला सांगा, वित्तीय संस्था काय करतील? व्याज वाढवतील. आता व्याज वाढवलं कुणाला परवडणार नाही? चितळेला परवडणार नाही. आलं लक्षात? मग इथं काय होतंय, इथं सरकारनं मार्केटमधून जास्तीचं कर्ज घेतल्यामुळं, सरकारनं मार्केटमधील जास्तीचं भांडवल उचलल्यामुळं मार्केटमध्ये भांडवलाचा क्रंच निर्माण होतोय. मार्केटमध्ये पैशांची कमतरता निर्माण होतीये. आणि पैशांची कमतरता किंवा शॉर्टेज निर्माण झाल्यानंतर पैसे महाग होत आहेत, कर्ज महाग होतंय, भांडवल महाग होतंय. आणि मग हे महागडं कर्ज किंवा महागडं भांडवल सर्वांना परवडणारं नसतं. आणि जर हे सर्वांना परवडणारं नसलं तर मग सगळी लोक ते महागडं कर्ज घेऊ शकत नाहीत. व जी लोक महागडी कर्ज घेऊ शकत नाहीत त्यांची स्पर्धात्मकता किंवा कॉम्पिटिटिव्हनेस ऑटोमॅटिकली कमी होते आणि ती लोक मार्केटच्या बाहेर फेकली जातात. याला आपण क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. आता वाचा, सरकारने जास्तीचे पैसे खर्च केल्यामुळं, सरकार जास्तीचे पैसे खर्च करते म्हणजे काय, सरकार जास्त कर्ज घेते. आणि आणि सरकार जेव्हा मार्केटमधून जास्तीचे पैसे घेतं म्हणजे काय करतं, सरकारचं काय वाढते, सरकारचं फिस्कल डेफिसिट वाढते. मी काल शिकवलंय बघा, फिस्कल डेफिसिट म्हणजे काय, सरकारची कर्जाची गरज. सरकार काय जास्त घेतंय, कर्ज जास्त घेतं, म्हणजे सरकारची कर्जाची गरज वाढली आहे. आणि सरकारचं फिस्कल डेफिसिट वाढल्यामुळं मार्केटमध्ये भांडवलाची कमतरता निर्माण होते. याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो लिक्विडिटी क्रंच. याला आपण लिक्विडिटी क्रंच असं म्हणतो. आणि यामुळे भांडवल महाग होतं आणि महागडं भांडवल सर्वांना परवडणारं नसतं. महाग झालेल्या भांडवलामुळं खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होते, कॉम्पिटिटिव्हनेस कमी होते व ते मार्केटमधून बाहेर फेकले जातात. यालाच आपण क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो, यालाच आपण क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरतो.
परत एकदा डेफिनेशन वाचा. महाग झालेल्या भांडवलामुळे खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होते. सरकारने जास्तीचे पैसे खर्च केल्यामुळं म्हणजेच सरकारचा फिस्कल डेफिसिट वाढल्यामुळं मार्केटमध्ये भांडवलाची कमतरता होते, म्हणजेच लिक्विडिटी क्रंच होतो. आणि हा लिक्विडिटी क्रंच झाल्यामुळं भांडवल महाग होतं. महाग भांडवल सर्वांना परवडणारं नसतं. खाजगी क्षेत्राची स्पर्धात्मकता कमी होते, कॉम्पिटिटिव्हनेस कमी होते आणि त्यानंतर ते मार्केटमधून बाहेर फेकले जातात. यालाच आपण क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरतो. याला आपण काय म्हणतो? क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. राहील लक्षात. थोडक्यात मार्केटमधनं खाजगी प्लेयर बाहेर फेकले जाणं सरकारनं घेतलेल्या जास्तीच्या कर्जामुळं याला आपण क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हा शब्द वापरतो. राहील. आणि हा एक कन्सेप्ट आहे जो तुम्हाला नंतर पण शिकवायचा आहे. ट्विन डेफिसिट म्हणजे काय? तर राजकोषीय तूट म्हणजेच काय? फिस्कल डेफिसिट व चालू खात्यावरील तूट यांना आपण काय म्हणतो? ट्विन डेफिसिट म्हणतो. चालू खात्यावरील तूट तुम्हाला शिकवायचं बाकी आहे. फक्त लक्षात ठेवा, राजकोषीय तूट व चालू खात्यावरील तूट यांना आपण काय म्हणतो? जुळ्या तुटी किंवा ट्विन डेफिसिट हा शब्द आपण वापरतो. राहील लक्षात. सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे. चालेल. ठीक. थँक्यू व्हेरी मच.